नमस्कार विद्यार्थी मित्रांनो म्हणण्यापेक्षा मी आज म्हणणार आहे स्टुडंट टीचर. सो बऱ्याच स्टुडंट टीचरला हा प्रश्न असतो की आम्ही बीएड आणि डीएडच्या प्रथम वर्षामध्ये आहोत किंवा दुसऱ्या वर्षामध्ये आहोत, तर आम्हाला टीईटी सीटीईटी यासारख्या ज्या परीक्षा आहेत त्या देता येणार का? की ज्या वेळेला आमचं पूर्ण बीएड डीएड पूर्ण होणार आहे, रिझल्ट लागणार आहे, रिझल्ट आमच्या हातात असेल आणि मग त्यानंतरच आम्ही टीईटी सीटीईटी यासारखे फॉर्म भरू शकतो. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही डीएड आणि बीएडचे विद्यार्थी असाल तर तुम्ही आत्ताच पात्र आहात. का? कारण पदवी पूर्ण होण्याची वाट तुम्हाला बघायची गरज नाहीये. तुम्ही आत्ता सुद्धा टीईटी आणि सीटीईटीचा फॉर्म जो आहे तो भरू शकतात. आता फॉर्म आलेले नाहीयेत, बट येणारे जे असणार आहे 2027 साठी आता नवीन जे फॉर्म्स येतील त्याच्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात. किंवा तुम्ही आता फर्स्ट इयरला असाल तरी सुद्धा जर जानेवारीमध्ये 2027 मध्ये जरी फॉर्म्स आले तरी सुद्धा तुम्ही ती परीक्षा देऊ शकताय, तुम्ही ते फॉर्म भरू शकताय. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना याच्याबद्दल संपूर्ण माहिती नसल्यामुळे ते ह्या परीक्षांची वेळ असून पण तयारी करत नाही आणि फॉर्म सुद्धा भरत नाही. तर असं अजिबात करू नका. संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, जर तुम्ही प्रवेश घेतलेला असेल तर तुमची पात्रता बघूयात आपण. टीईटी आणि सीईटी साठी तुम्ही पात्र आहात, तुम्ही ऍपियर आहात किंवा तुम्ही परसिविंग विद्यार्थी असू शकता. आता बीएड किंवा डीएड मध्ये तुम्ही प्रवेश घेतला तर प्रथम वर्षामध्ये सुद्धा तुम्ही टीईटी आणि सीटीईटी या दोघांचा फॉर्म भरू शकताय. दुसऱ्या वर्षाला असाल, तुम्ही द्वितीय वर्षाला असाल, सेकंड इयरला असाल तरी सुद्धा तुम्ही ऍपियर किंवा परसिविंग हे दोन ऑप्शन टिक करून तुमचा टीईटी किंवा सीटीईटीचा फॉर्म भरू शकत आहात. आता हे कमी सांगते का नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टचे निर्देश जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यात असं म्हटलंय किंवा राष्ट्रीय शिक्षक परिषद जी आहे एनसीटीईचे नियम आहे ओके, की अभ्यासक्रम सुरू असलेले सर्व विद्यार्थी टीईटी आणि सीटीईटी दोघही परीक्षा देऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही वर्षाला असाल देऊ शकता. आता फॉर्म कसा भरायचा आहे, काय भरायचं आहे, कुठलं ऑप्शन टाकायचं त्याच्यामध्ये हे पण मी सांगते. जर पदवीधर विरुद्ध शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, जर तुमची पदवी पूर्ण आहे, प्रथम किंवा द्वितीय वर्षामध्ये आहात, तुम्ही भरू शकता. जर तुमचा टीईटी सीईटीचा अर्ज ओके तुम्ही पात्र असाल दोघं ठिकाणी आणि वैध असणार आहे. ठीक आहे, येस. आता बघा, तुम्ही बीएड किंवा डीएड ला प्रवेश घेतलेला असेल, एनसीटी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार 100% तुमचं जे टीईटी पासचं प्रमाणपत्र असणार आहे ते वैध असणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की यस मी टीईटी पास केली, पण ते जे सर्टिफिकेट मला मिळेल टीईटी पास केल्याचं ते वैध असेल का? तर ऑफकोर्स. जर तुम्ही सेकंड इयरला असताना परीक्षा देत असाल, बघा, जर तुम्ही अभ्यासक्रमादरम्यान उदाहरणार्थ दुसऱ्या वर्षात असताना ही परीक्षा उत्तीर्ण झाला, सेकंड इयरला असताना तुम्ही परीक्षा पास केली, तर तुमचे टीईटी प्रमाणपत्र पूर्णपणे वैध म्हणजे व्हॅलिड धरले जाते, ते कधीच रद्द होत नाही. म्हणून बऱ्याच वेळेला असं वाटतं की टीईटी सीईटी पास केली पण मी सेकंड इयर मध्येच पास करून टाकली आहे, तर ते प्रमाणपत्र वैध असेल का? तर ऑफकोर्स असणार आहे. म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पण परीक्षेचा फॉर्म भरत असताना एक मिस्टेक करायची नसते, ती म्हणजे इथे पासवर टिक करायचं नाही. जर तुम्ही सेकंड इयरला आहात तर तुम्ही अपियरिंग परसिविंग या ऑप्शन वरती टिक करणं गरजेचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या टीईटी चॅनलवरती घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच एव्हरीवन.